हो म्हणजे आम्ही यायचंच म्हणत होतो, पण तुला वेळ असेल तर हा म्हणजे जबरदस्ती नाही काही. अगं त्यात काय, ये ना. तसंही आज युवी नाही आणि मला बोरच होत आहे. तुम्ही आलात तर छान टाइमपास करू. हो ना. वा वा चल येतोच मग आम्ही आणि काव्याच्या मनाची पण तेवढीच शांती होईल तुला भेटल्यावर. हो या ना, मी तुमचा स्वयंपाक पण करायला सांगते आणि जेवायलाच या हा. हो हो लगेच आम्ही आवरून निघतोच लगेच अगदी. ओके. ठेवते. ऐक ऐक. हं? तारिणी आहे का तिकडे? तारिणी मला नाही वाटत. बरं झालं. तिचं तोंड पण बघायची इच्छा नाहीये काव्याला. काव्याला म्हणजे काव्याला पण आणि मला पण ग, तुला भेटायला येतोय ना आम्ही. ती कशाला हवी आहे तिकडे उगाच डोकं फिरायचं तिचा चेहरा बघून. हा बरोबर. नाही नाही, ती कुठेतरी बाहेरच गेलीये, बहुतेक त्या आश्रमात गेली असेल. अच्छा हो का? आणि मग केदार म्हणजे तो पण गेलाय का बाहेर? नाही म्हणजे जाताना तर दिसला नाही तो, असेल इथेच. तिच्या वाटणीची कामं करत असेल. काय? तो घरची कामं करतो तिकडे सगळे? बिचारा माझा. तू काव्य आहे का ग तिकडे? हा म्हणजे केदारचं काय सांगत होतीस तू? का तुला काय सांगू, ती तारिणी इथे येऊन इतकी शेफारली आहे ना, तिथे निदान तू आणि मम्मा तिला कंट्रोल तरी करत होतात, पण इथे ती सरळ केदारला कामाला लावते आणि बाहेर निघून जाते. तू इथे ये, मी तुला सगळं गॉसिप सांगते. हो हो येते ना मी, आपण छान गप्पा मारू, मस्त मजा करू. हा आले येते. लवकर ये. बाय. माझ्या केदूला कामाला लावतो तारिणी, त्या तारिणीला सोडणार नाहीये मी. आणि तिकडे गेल्यावर ना मी माझ्या केदूला दाखवून देणार आहे त्याची खरी काळजी कोण घेतं ते. काव्या अगं पहिल्यांदा शहाण्यासारखं बोललीस जरा. हेच करायचंय तिथे जाऊन, लक्षात ठेव, कळलं? त्याला दाखवून द्यायचं की तुला त्याची किती काळजी आहे, त्याच्या मनात जागा निर्माण करायची आहे. आता त्याला कळेल की मी त्याच्यावर किती प्रेम करते. मेरा प्यार सच्चा है माँ, सबका झूठ है. काव्याचा केदू, केदूची काव्या. काव्याचा केदू, केदूची काव्या. आज झाली का नाटकं? तिथे जाऊन नाटकच करायची आहेत, जरा शिल्लक ठेव थोडी. चल चल निघूया आपण. आणि ऐक, तारिणी नाहीये, केदार एकटा आहे तिकडे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे तुला. आई